नमस्कार मित्रांनो, आशीर्वाद या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज पाहणार आहोत आलू पराठा कसा बनवावा यावरील 60 महत्त्वाच्या टिप्स व त्याचसोबत त्याचे गुणधर्म. तर पीठ मळण्याचे टिप्स. 1. गव्हाचं पीठ चाळून घ्या, यामुळे पराठा मऊ होतो. 2. पीठ मळताना त्यात थोडं तेल किंवा साजूक तूप घाला. 3. पाण्याऐवजी कोमट दूध वापरल्यास पराठा अधिक नरम होतो. 4. मीठ पिठात व्यवस्थित मिसळा. 5. पीठ मळून झाकून 30 मिनिटे ठेवा. 6. पीठ जास्त घट्ट नको आणि फार सैल नको. 7. थोडंसं दही पिठात घातल्याने पराठा लुसलुशीत होतो. 8. पीठ मळल्यावर हलकं तेल लावून ठेवा. 9. कणकेमध्ये अजवाईन किंवा ओवा टाका, पचनासाठी उपयुक्त आहे. 10. पीठ फार वेळ ठेवून नका, त्याचा चव बदलत जातो. भरावन सारण तयार करण्याचे टिप्स. 11. बटाटे नीट उकडून गार करून सोलून घ्या. 12. पाणी नसलेले बटाटे वापरा, म्हणजे पराठा फुटत नाही. 3. बटाट्यांना किसा किंवा मॅश करून त्यात गाठी राहू देऊ नका. 14. हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाका. 15. कोथिंबीर व ताजी पुदिना पाने घालावीत. 16. आलं लसूण पेस्ट स्वाद वाढवते. 17. जिरे, धने पावडर, आमचूर हे पदार्थ मिसळा. 18. थोडंसं लिंबू रस चव वाढवतो. 19. भरावन कोरडं ठेवा, ओलसर भरावनामुळे पराठा फुटतो. 20. चाट मसाला वापरल्यास पराठा झणझणीत होतो. 21. बटाट्यामध्ये गोडा मसाला, गरम मसाला घालू शकता. 22. कांदा टाकल्यास चव छान लागतो, पण तो कोरडा हवाच. 23. सुकं आवळं पूड वापरल्यास झणझणीत आणि पचनास सोपे होते. 24. सारण थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवल्यास घट्ट होतं. 25. कोथिंबीर जास्त नको, पाण्यातून पराठा फुटतो. 26. मसाला पचणारा असावा, जेवणानंतर अपचन नको. 27. जास्त मसाले टाकल्यास मुलांना चालत नाही. 28. गरम सारण नको, त्यामुळे पीठ वितळतं. 29. भरावन करताना चव नक्की चाखा. 30. सारण मिक्स केल्यावर 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवा. आता पाहूया पराठा लाटण्याच्या टिप्स. 31. पिठाचे समान गोळे करा. 32. भरावन थोडं लहान ठेवा, लाटायला सोपं जातं. 33. 2 गोळे न करता एकाच गोळ्यात सारण भरून
लाटा. 34 काठ व्यवस्थित बंद करा. 35 लाटताना थोडं पीठ वापरा, फारसं नाही. 36 अगदी बारीक किंवा फार जाड नको. 37 लाटताना सारण बाहेर यायला नको. 38 हळूवार आणि गोल लाटा. 39 लाटून झाल्यावर लगेच भाजा, ताजं गरम चांगलं लागतं. 40 पराठा लाटून ठेवू नका, कोरडा होतो. आता पाहूया पराठा भाजण्याची टिप्स. 41 तवा मध्यम गरम असावा. 43 फार गरम तवा पराठा जळतो. 43 थोडं तूप किंवा तेल टाका दोन्ही बाजून. 44 एकाच बाजूला जास्त वेळ नका ठेवू. 45 दोन्ही बाजू सोनेरी आणि खरपूस भाजा. 46 थोडं बटर घालून चव वाढवता येते. 47 लो फॅट डाएट असल्यास ऑइल स्प्रे वापरू शकता. 48 पराठा झाकून नका भाजू, कुरकुरीतपणा कमी होतो. 49 बॅच तयार करत असाल तर तवा वेळोवेळी पुसा. 50 भाजून झाल्यावर लगेच गरम सर्व करा. आता पाहूया सर्विंग टिप्स आणि गुणधर्म. 51 दही, लोणचं, चटणी बरोबर पराठा छान लागतो. 52 सकाळच्या न्याहारीसाठी सर्वोत्तम. 53 पोषण मूल्य जास्त, कार्बोदक प्रथिने भरपूर. 54 लहानपणापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना प्रिय. 55 गॅस अपचन यासाठी अजवाईन उपयोगी ठरतो. 56 बटाट्यामुळे ऊर्जा मिळते, दिवसभर पुरेल. 57 कोथिंबीर मसाले पचनासाठी चांगले. 58 ताज्या बटरसोबत पराठा चविष्ट लागतो. 59 डब्यात ठेवण्यास योग्य पण थंड झाल्यावर नरम होतो. 60 उरलेले पराठे फ्राय करून खाऊ शकता, वेस्टेज टळते. आता पाहूया याची गुणधर्म. ऊर्जादायक, पचायला सोपा, योग्य मसाले वापरल्यास. हृदयासाठी सुरक्षित, कमी तेलात केल्यास. बॅलन्स, आहारासाठी योग्य. लहान मुलांना व वृद्धांना प्रिय व सात्म्य. टिप्स आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन टिप्ससोबत. तोपर्यंत धन्यवाद.